चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. उद्योगाच्या विरोधात आम्ही नाही, मात्र उद्योगांनी सुद्धा नियमाप्रमाणे चालावे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. येथील उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळेच आज गुरुवारी चंद्रपूर येथे येऊन प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केली. प्रदूषणमुक्ती संदर्भात सुरुवातीला चंद्रपूरचा 1 वर्षाचा, नंतर 3 वर्षाचा आणि दीर्घकालीन प्लान तयार करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. दुर्गापूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या कॉन्व्हेयर बेल्ट, बेलसणी येथे महामाया कॉल वॉशरीज आणि घुग्गुस येथील विदर्भ मिनरल एनर्जी या कंपनीला भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जीव अतिशय महत्त्वाचा असून लोकांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही. उद्योगांनी प्रदूषण कमी करणारे फॉगर, फॉगिंग मशीन व इतर साधनसामुग्री त्वरित बसवावी व नियमाप्रमाणे चालावे. अन्यथा पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे आपल्याला माहीत आहे. जे अधिकारी ऐकणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचे आजार झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे काळा पडत आहे. त्यांना कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आणि आपण ते माझ्या पद्धतीने काम नाही केलं त्याच्यावर शिक्षा देणे माझ्याकडे तो अधिकार आहे. आता त्यांची पद्धतच नव्हती तयार इतके वर्ष, तर जसं चाललं होतं तसं चाललं होतं, पण आता असं चालणार नाही मी सांगते. आणि त्यामुळे यावर आपण एक पूर्ण प्लॅन तयार करू चंद्रपूर जिल्ह्याचा. इथे फार मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत, त्या उद्योगांना सोबत घेऊन त्यांनी 4 पैसे खर्च करून या सगळ्या यंत्रणा वापरल्या पाहिजे. याच्यासाठी त्यांना पण सोबत घेऊ. नाही वापरल्या तर त्यांना शिक्षा, दंड, त्याच्यासाठी लागणारं जे काही आम्हाला पावलं उचलायचे ते आम्ही उचलू, हे या निमित्ताने सांगते. पण जोपर्यंत तुम्ही जे तुम्हाला नियमाने बसवायचे आहेत ते सगळे फॉगर असतील, फॉगिंग मशीन्स असतील, मिस्ट करणाऱ्या मशीन्स असतील, प्रेसिपिटेशनच्या मशीन्स असतील, ह्या जोपर्यंत तुम्ही बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लोकांच्या आरोग्याशी खेळू देणार नाही. त्यामुळे इथल्या भागाच्या लोकांची हेळसांड कमी व्हावी यासाठी मी जातीने लक्ष देईन. सुधीर भाऊ तर देतच आहे. अधिकाऱ्यांना सुद्धा या पद्धतीने काम करायला लावू, हे मी मात्र या निमित्ताने सांगेन. जे नाही करणार तर ते तर मोकळेच आहेत, मग मी काय करायचं त्यांचं ते मी बघेन. पण लोक जर अशा प्रकारचा काळा म्हणजे वायू आत घेत असतील, त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम होत असेल, त्यांच्या पिकांवर परिणाम होत असेल, तर हे अक्षम्य दुर्लक्ष सहन केलं जाणार नाही. ही जागृतीच आपल्याकडे नव्हती, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता ही जागृती आहे, त्याच्याबद्दल आपण पूर्ण पावलं उचलू असा मी शब्द तुम्हाला देते. घुग्गुस गावाची मलाही जाणीव आहे की घुग्गुस मध्ये चुकून एखादा गोरा माणूस दिसला तर आपण त्याला गावाच्या बाहेर काढतो, एवढी अवस्था त्या गावाची झाली आहे. आणि म्हणून आता सुदैवानी पंकजा ते आग्यात हे नंतर दूर सोडतील मलाही माहिती आहे. पण आपण आता एक निर्णय केला की पंकजा ते आग्या आता आपण एक पर्यावरणाची जिल्ह्याची समिती करणार आहोत, ज्या समितीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे लोक राहतील, ज्यांचं ज्यांचं पर्यावरणावर प्रेम आहे. आणि ही लढाईचा शुभारंभ आज आपण करतोय. ही लढाई जारी राहील. ओगे साहेब, तुम्ही म्हणाले, तुम्हाला एका गोष्टीचा मी विश्वास देतो, रस्त्यावर यायची आपल्याला आवश्यकता नाही, पण जे प्रदूषण करतील त्यांना रस्त्यावर आणण्याची शक्ती आपली आहे. हा विश्वास आपल्या देशाच्या कायद्यावर ठेवा.